हाँ हाँ सर, ही सर्वधर्मीय शाळा आहे. त्यांचं पत्र मला मिळालेलं आहे, मी बघतो मिळालेलं, आणि ते आमची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात आम्ही तो नियम कसं काय आहे ते ठरवून यांना रुपेश यांनी जी ही मुख्य आमच्याकडे आणलेली आहे तक्रार, तो त्यांच्याशी बोलेल, मी त्यांचं कळवेल काय आहे ते. आणि शाळेचे युनिफॉर्मचे नियम आहेत, शाळा चालवण्याचे नियम आहेत, त्यानुसार आम्ही चालतोय. ते आता बघा, आता यांनी विषय काढला म्हणून ते बघतो आणि त्याप्रमाणे मी कळवणार ते. संचालक मॅडम होते, त्यांचं असं म्हणणं आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सर्व केले गेला. हो आहे, त्या गोष्टी आहेत ना. कळा बाबा, बघा तुम्ही विषय लांबवत आहे पण मी बोलतो त्याचं. आता सरदारजी या कळा आणला, त्यांनी कोणाला मारला, बांगडी फुटली, कोणाला कास लागला, ह्या गोष्टी आम्ही त्याची दक्षता घेतो आम्ही त्याची. सर, पण टिळा पोचणे वाक्यावर टिकली काढणे अशा प्रकारे जर प्रकार होत असेल तर पालकांनी जे तक्रार केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, एकंदरीत तुम्ही याबद्दल काय बोलाल? कारण आता युनिफॉर्म सगळ्यांना सारखा असतो आणि याविषयी आणखीन काय सर्क्युलर आहे काय आहे त्याप्रमाणे आम्ही अभ्यास करून ते कळवू यांना. आणि रुपेशला मी खात्री दिलेली आहे की त्याप्रमाणे आम्ही करू कसं काय. मी आपल्या एका शिक्षकाला भेटलेलं आहे, त्यांना मेमो देण्याचं तुम्ही सांगितलं. हा जर नाही कोणी, हे पहिल्यापासून नियम आहे शाळेचा की शिक्षकांनी कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला मारू नये, हात नाही कोणत्या प्रकारे मारू नये. जर मारलं असेल तर तो शिक्षकाचा गुन्हा आहे आणि त्याची दक्षता घ्यायला पाहिजे, म्हणून मेमो त्यांना देणार आहोत. सर, तुमचं नाव आणि पद सांगा. मनोहर पालन या संस्थेचा सेक्रेटरी आहे सर मी. आज कल्याणमध्ये एक नामांकित स्कूल केसी गांधी ही शाळा आहे. अनेक विद्यार्थी इकडे घडले आहेत. देशपांडे नावाजलेली शाळा आणि देशपांडे सारखे क्रिकेटर म्हणजे कल्याणमधनं या शाळेमधनच घडलेला असा विद्यार्थी, अशा शाळेमधनं काही गोष्टी अनादानामधनं त्यांच्याकडून जी काही एखादी गोष्ट टिकल्याचा प्रकार काही विद्यार्थी आणि पालकांकडनं माझ्याकडे जेव्हा काही तक्रारी आल्या, तक्रार अशा प्रकारची होती की कपाळावरचा जो गंध आणि मुलींच्या डोक्यावरची जी टिकली असते आणि बऱ्याचशा काही गोष्टी, जसं आपण पूजेला बांधलेला जो धागा असतो, धार्मिक धागा असतो, तो कापण्यात आला. अशी या गोष्टीची शहानिशा करून बऱ्याचशा पालकांना मी ती चौकशी केली, विद्यार्थ्यांची मी म्हणणं ऐकून घेतला. बघा, लहान मुलं हे जी विद्यार्थी असतात त्यांच्या ज्या मुखातनं ज्या काही गोष्टी निघलेल्या असतात त्या सत्य आणि तथ्यच असतात. पण अशा सगळ्या प्रकारामधनं आम्ही जेव्हा मुख्याध्यापकांना ही गोष्ट विचारली, मला सर हा शाळेचा विषय आहे, अतिशय चांगली शाळा आहे, विद्यार्थी घडलेत, ह्या शाळेमध्ये असा सगळ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या काही आमच्या सगळ्या पालकांच्या भावना दुखावल्या. हा झालं मी बैठकीच्या बद्दल पण मी सांगतोय, पण पार्श्वभूमी थोडी मला सांगावी लागेल. त्यामध्ये त्यांनी जो फतवा काढला होता, जरी माझ्या त्या फतव्या शब्दाचा त्यांना राग जरी आला असेल, जरी तो तोंडी मला ह्याच्यामध्ये सर आर्ग्युमेंट करायचं आहे. मी पहिला म्हणालो शाळा चांगली आहे, पण हा जो फतवा काढला होता तो तोंडी जरी फतवा असला तर कुठेतरी तो फतवा यांनी थांबवावा, असा आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला नाही. मागच्या आठवड्यामध्ये मुख्याध्यापकांना आम्ही कळवला होता, त्याच्यानंतर पण ते कृत्य पुन्हा रिपीट झालं आणि त्याच्यानंतर आज एक बैठक झाली, सकारात्मक बैठक झाली. सन्माननीय सेक्रेटरी पालन सरांनी पण त्याच्याबद्दल म्हणाले की अशा काही कुठली गोष्ट अनादानाने जरी झाली असेल, आमच्या शिक्षकांकडे जरी झाली असेल, ती आम्ही थांबवू. आणि त्यांनी त्या प्रकारे ती गोष्ट थांबवल्यानंतर, कारण हा प्लॅटफॉर्म राजकारणाचा नसून हा विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा विषय आहे, आम्हाला यांना कुठल्याही प्रकारचा राजकारण करायचं नाही, शाळेचा विषय आहे, हा इथे थांबला पाहिजे. येणाऱ्या दिवसामध्ये मी पालन सरांना हात जोडून विनंती केली आहे का सर, का ह्या गोष्टीमध्ये आमच्या कुठल्याही गोष्टी दुसऱ्या धर्माचा, आम्हाला कुठल्या सर्व धर्माच्या विद्यार्थी इकडे शिकतात तशी हिंदूही शिकतात, त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा अशी सक्ती करू नये आणि ही सक्ती त्यांनी त्वरित थांबवावी अशी आमची नम्र विनंती.